एवढा पर्स झालं तुला, एवढ्या पाण्याची माहेर जायची गरज होती काय? लय माहित लय शिकल्या का अशा येत होत्यात का नाही? मग लय शिकल्या काय उकत त्या त्या पोहार एवढा झाला पर्स झाले पाणी काय बोलतो, पाणी बोलतो मी, कुंडीचा माहेर बोलते मी, काय करशील बरं? म्हणजे आम्हाला पोरात नाही टाकत. तुम्ही आज गेलते मग कंच ऋषी पुजलं माहितीये का? कंच ऋषी पुजलं ते नाही नित्यच कोणतरी सांगले तर उराव घेतलं उपास न गेले काय अशा काही नाही बाया पैसे ऋषी कंच तेच माहित नाही. सांगू मग तुम्हाला मी काय एवढं ध्यान धरणं ज्ञान धरणं आहे. आमची बस सांगायची ते आम्ही तुम्हाला सांगते. आपलं जुनं लॉक होतं ना तर ते कसं त्यांना काय तीर्थ नव्हती माहित का नाही. आता गाऱ्या घुरे पहिले कुठे गाऱ्या घुरे होते, पहिले गाऱ्यानं घुरे काय नव्हता. पण त्याची आता ह्या आपण नाही मलिद करतो ना नेतो पिठाचं उंड करतो ना मलिद दाखवतो नाही का उपाराला काहीतरी दाखवतो म्हणजे कधी आवनीच्या आधी पेरणी करायला गेली का आपण नांगराच्या सकाळ आपण पूजा करतो नाही करीत नाही हो बाई पूजा करतो कधी आपण. मग त्याच काला पूजा करता होती पहिले जुन्या कालापासून ती सगळी लोक काय होत्या का ह्या निसर्गामध्ये म्हणजे ह्या काय दिसत आहे ना धरणीवरती त्या अख्ख्याची ती पूजा करीत आहेत म्हणजे पहिल्यापासून लोक करीत होती. मग ते झारणे टाकला वलने टाकला नदी नाही तला नाही का नाही ज्या त्या आपल्याला मदत करते का नाही. नदी गेला एखाद्या फाट्याने गेलो आपण आपल्याला चोख लागल ना आपण पाण्याला कुठे जातो पाणी प्यायला एखादा जिराच गवसून पितो का नाही जिऱ्याच्या सकट पूजा करायची पहिली लोक. आता त्यांना अशा काही तिथ्या लावल्या नव्हत्या नाही ह्या तिथ्या ज्याही लावल्यात ना म्हणजे जुन्या काली ज्या जुन्या मुनींनी ऋषींनी ज्याही कोणी तिथे लावल्यात ना त्यांची आज पूजा आहे बरं पोरी हो. म्हणजे असं किती ऋषी होतं 7 ऋषी होतं चांगलं शिकलेल्या लोकांना सप्त ऋषी बोलतात बरं का काय बोलतात त्यांना सप्त ऋषी बोलतात. आता त्यांची एवढी चांगली सफाष्ट नाव काय मला येत नाही माझी बोबरी बोलते सांगते तरी जसं म्हणा आठवत तसं सांगते. आता आपण अनुसयाची गोष्ट ऐकतो का नाही त्या अनुसयाच्या गोष्टीमध्ये अनुसया बाईचा नवरा कोण होता आत्री मुनी होता का नाही. आत्री मुनीने काय केलं किती शोध लावलं लय शोध लावलं आत्री मुनी. मग आत्री मुनी झाला वशिष्ठ मुनी झाला विश्वामित्र झाला जमदाग्नी परत कश्यप ऋषी गौतम ऋषी ना अजून पण आहेत त्याच्यात नाव असं सगळं मिळून ते 7 जण होतं. आता आपण म्हणजे लग्न बिग्न जमवायला घेतो आपण बोलतो नाही का त्यांचा गोत जमणे ही जे गोत आहेत ना त्यांचं त्या गोत ह्या 7 ऋषींचा गोत आहे बरं का बाई 7 ऋषींचा गोत आहे ते. मग त्या एक कुणाला असला ना एक त्या कुलातला त्या जमाने लगीन मग आपण भटाना बोलतो भटाना काय अक्कल येईन मग पोरा पोलून जातात तर त्यांची लग्न होते मग ते पुरा लावून असं त्यांचं हे होतात का नाही मग लय घोटाला होतो मग. तर मग या प्रत्येक ऋषींनी काही ना काही काम केले. ह्या आपण बोलतो ना ही विद्या शिकली आमक्याला बाण चालवता येत होतं कर्णाला बाण चालवत होता अर्जुन धनुर्धर होता ना राम बाणवीचा बाण चालवीन शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किती आहे किती तलवार चालवीत ते ना किती काय काय ते विद्या किती जिंकली. मग ते आता आताची बात आहे ही विद्या ज्याने शिकवली ना तो भारद्वाज मुनी जमदाग्नी ऋषी जमदाग्नी ऋषीने म्हणले काय काय शिकवलं ना गौतम मुनी हे आता कोर्ट न कचेऱ्या लोक करतात ना एकमेकाच्या बांध उकरीतात मग तिथं कचे करायला जातात ते एकमेकांना कोणचा बांध कंच आहे ना कोणचा शेत कंच आहे ना कोणची मियार कंची आहे ना कोणची दरी कंची कुठला अंगार कुठं टाकायचे ना कुठली मेर कुठं वापायची ते सगळं कोणी सांगले माहिती का गौतम मुनीनी म्हणजे न्यायाचा हे असते म्हणजे प्रत्येकाचा न्याय झाला पाहिजे ना म्हणजे न्याय व्हावा म्हणून गौतम मुनीनी हे केलं म्हणजे सगळी शास्त्र लिहून ठेवली त्याने जशी लिहली तशी मग ती परजाच्या पायी सगळ्यांना माहीत झाली ती. आता लोक कसे वकील बिकिली झालेत पण ते वकील कसा व्हावा ना ह्या गौतम मुनींनी लिहून ठेवलेलं नाही. हे आता बोलतो कुत्रा कोल्याच्या कुलातला ना वाघाची मावशी मांजर आहे ना म्हणजे कोण कंच्या कुलात ना कंच्या लिंबा ना संत्र्या एकच आहेत. ह्या कुल कोणचा आहे ह्या पण कुला कोणाची कंची म्हणजे पक्षी कंच ना मोर कंच ना कंच्या पक्षाला काय होतंय ना कंचा पक्षी दूध पितो ना कंचा प्राणी दूध पितो ना कोणाला अंडी घालतं हे सगळं सांगणार कश्यप मुनी होतं बरं ना. आता पहिले आमच्या काळात अशी बोलायची बरं बोरी का ह्या आपल्या याच्या दिवसांच्या मध्ये म्हणजे मासिक धर्म असतो तर त्या निसर्गाने लावलेलं आहे का नाही देवाईत दिलेलं आहे ते लोक काय बोलत का म्हणजे तेव्हा पण तुम्ही घरातल्या माणसांना जेवायला करून घालते ना त्यातून मला पाप लागवते. मी तर एवढी जरी शाळा नसेल शिकली तरी मी एवढं जाणते त्या खाली असं काही सोया नव्हत्या आमच्या अशा काही साया सोया होत्या का बाई आपल्या
नाही नव्हत्या का नाही. आता तेव्हा घाणगुण वाटायची कशी लुगडीच नेसत ना कपडेच वापरायचं म्हणे. आता तुमच्या काळात चांगला झाले का नाही. तुम्हाला सगळं आता त्या टीव्हीच्या पण किती जाहिराती येतात. मग तुम्हाला सगळं भेटते. आता तशी काही घाणगुण नाही बरं का पोरी. तुम्ही आता करू शकते. आमच्या काळात कसं पहिले नव्हतं ना आम्ही लुगडीच नेसत होतो. मग ते माखाचे किती ना काय का म्हणून त्या लांब बसवायची तिकडे बेऱ्यात बिऱ्यात बसवायचे आम्हाला पहिले. तुम्ही बेऱ्यात जाऊन बसले तर तुमच्या भागाचं नाही तुम्हाला मग बघतालाच कळून भेटायचं. तर ते असं मग त्या झाला कश्यप मुनींचा. आत्री मुनींची हे आपण औषधा खाताव काय काय काढलंय नाही का त्या सगळ्याचा मग ते आता आता बाया गेल्या दवाखान्यात ह्याला केला शिजर गेल्या दवाखान्यात केला शिजर. तर ते पहिलं पण शिजर व्हायला पण काय निसतच नाही बरं का करीत एखादीची बाई आर राखली तर तिचा मायांगच नसं लिहवत तर कसं काय व्हायचं नाही का बाई. मग मरणापरीच त्या बरा ना. मग त्या पण चरक मुनी होतं. मग त्या चरक मुनींचं पण मग ते आत्री मुनींच्याच म्हणजे त्यांच्याच गोतातली ती माणसं होती त्याही त्या सगळं केला. असं ते सगळं मुनी मिळून ऋषी मुनी आपल्यासाठी ते आता जेवढा दिसतंय ना तर त्यांचा ध्यान आहे सगळं. मग आपली लोक सगळ्याला जर पूजित होती ना मग माणसं एवढं करून ठेवलं मग त्यांना नाही पूजायचं का नाही का पूजलाच पाहिजे ना. म्हणून ती ऋषींची पूजा आहे बरं का. नाही ह्या बोलत आहेत का पत्रीच भेटली नाही. तर पत्रिकांनी ती वावालाची नव्हती आपल्या जीव त्या पत्रीचा पण मॉल आहे. ती पत्री बघा आता कंची कंची पत्री तसं तुम्हाला ऋषींची नावं सांगली ना त्याची पत्री पण माझ्या सुमरान जसं आहे तशी सांगू द्या. आता बोर तर बोरात तर आपल्या बांधांच्या असल्या का झाडाची बोर ना त्याची यायला पडत असं आहे का नाही आपलं. त्या बोराला पण बद्रीचं हे आहे म्हणजे बिया हे बोर आहे ना आपला ते पण चांगलं आहे. बद्रीपत्र बोलतात त्याला. ह्या तोंडात बिंडात आपल्या कोणत्या मशऱ्या बिशऱ्या लावतात ना घाणगुण येते. मग त्या बद्रीपत्र जरी खाल्लं ना चांगलं असते. अजूक पिंपल सगळी झाडं आहेत ना आपल्याला जो आपण श्वासोश्वास घेतो ना तर लोक काय सांगतात का म्हणजे झाडं कशी करतात दिवसाचे चांगला येते त्यात पण रात्रीचे ना आपल्याला जीवाला नको तसा वारा सोडितात. पिंपल एकच झाड असं आहे म्हणजे रात्र दिवस नुसता आपल्याला लागतो ना माणसाला तोच त्यांचा बाबू असतो. तो तुम्ही ऑक्सिजन बोलवते त्याला. तर त्या पिपलाच्या झाडाचा ह्या मोली नंतर तुम्ही बोलत्या धोत्र्यात पण दोन प्रकार आहेत ना. चांगला असं एक भुरा असतो आणि एक काला असतो. घेतला तर सगळ्यात चांगला असते. धोत्र्याच्या पहिले लोक हिऱ्यावरीत बरं ना नाही हो बाई आमचा मामा मग ते शांबारातले आणून धोत्र्याच्याच हिऱ्यावरीत ना ते हिऱ्या गाला बराच असतात ही शारी बरं ती. पण त्या धोत्र्याची हिरीवरली ना ह्या फुफसा वगैरे ह्या होत्यात ना आपली अशी सुजत ना आत्र्या कात्र्या सुजल्यात. आता लोक काही खातात का नाही मग त्याच्याने ते सुजत आहेत. पण त्याचा नाकाने जर नुसता धूर जरी घेतला ना तरी त्याची सूज कमी होते धोत्र्यानी. मग तुम्हाला सांगली बोरा पिंपला ते झाडच चांगला नंतर याचं सांगला धोत्र्याचा बेल बेल पण लय गार असते म्हणजे आपल्या शरीरात जर ईज झालेला असला ना तर त्याचं पण ते काढते. ही दुर्वा किती गार असते ती एखाद्याला जर अग्नी झाली ना तर ती दुर्वा जरी चालला दुर्वांचा रस जरी प्याला नाकात बिकात टाकला तर तुमचं भूम फुटत नाही ते पण चांगलं होतं त्याच्यानी ना. अजूक केवडा अरे हे गणपतीच्या सोडत का आपण केवडा ठेवतो. केवडा काय नुसतं दिसायलाच नाही चांगला. पहिले पण लोक त्याच्यात कादवीत ठेवायची त्या केवड्याच्या फुलामध्ये केवड्याचं पात असते ना ती फुलाचीच हे असते का नाही. मग त्यात पण टाकलं ना त्याच्यानी पण तोंडात बिंडात काही घाणगुण आली काही कॅन्सल बिन्सल होतात ना त्याच्यासाठी पण चांगलं आहे बरं का. लक्षात ठेवा का तुम्ही मी सांगते त्यांनीच ऐकायला मानावर या ना बोलू नका तुम्ही. हा मग त्या केवड्याचा ह्या असा दिसायला पण का दिसत सुंदर. मग तो मारवा हो आपण आपण आई नाईन बोलतो नाही का अर्जुन लोक अर्जुन सांगतात अर्जुनाचा कारा असतो तर तो अर्जुनलाच आईन बोलतात. तो ह्या हराविरावांची मोडली ना त्याच्या पण चांगला असतो तो. तुम्हाला काला घ्यायला सांगल्यात माहितीये का येरेव ह्या पत्र्या माहीत असलं तर असं रॉक झालं तर ते डॉक्टरांच्याकडे धावाधुपा घेण्यापेक्षा स्वतः काहीतरी उपाय कराल का नाही तुम्ही. त्याच मी काल पोरीला पण बोलले का नाही बाल्याच्या पोरी उपास धरलेला ना अख्खा दिवस फोन उपास का होतो उपयोग त्याला आहे का नाही. मग ते घमेला जेवल्या तर त्या परवडला असता नाही का. असे लय पत्रे आहेत. आता म्हातारे माझं सुंदर नाही रे चांगले असते तुम्ही तुम्हाला माहित असते तुमच्या फोन बिन त्यांच्यात पहा ना मग घ्या आणा द्या कुठून दिसल्या तर त्याचा पाहा त्या झाडा लावा त्याची नुसत्या पोथ्या वाचून पण नाही मी जे सांगलं ते सगळं सांगण्याचं आहे. तुम्ही आता ऐकायला मस्त माना डॉलर बाहेर गेल्या की झाल्या आका मारू तिकडे. तर असं नाही करू तुम्ही कुठे झाड बीड दिसलाय अशा झाडावाल्यांची दुकानं असतात ना तिथे जा त्यांना विचारा त्यांची विचारपूस करा
ते असतील तुमच्या जागा जमिनी असतील तिथे लावा ती झाडं ना. मग याच्याने ही झाडं वाढवा. एवढ्या बाय आता कसं ते बायानं की सवय आहे ना, कसली सवय आहे बायानं, जोमालाची सवय आहे ना. आपल्या आपण सगळं कुटुंब जोमालतो, वस्ता जोमालतो का नाही, बाप्या माणूस जोमालतो, पण तरी बाईच्याकडे देव आठवण पोरी नका सांगलेलं माहिती काय, का त्या बारकाल्या असतील तरच वलाक होईल, तर कशी पुढे जाऊन त्या अजून त्याची जोपासना करते. म्हणून त्या आठवण पोरीला सांगते. तो महादेव काही लगेच लगे तुम्हाला लगोलग तिकडे कैलासातलं काही इथे येत नसतो, पण त्याच्या याच्याने महादेव आहे ना, म्हणजे त्याचा उपास आहे बोललो माणसं कशी होत्यात लगेच, देवाचा बोललो लगेच हे करतात. त्यानं जर निस्ता गुण सांगला ना, का दुनियेसाठी करा मग करायची नेलो. म्हणून हे सगळं ह्या सगळ्या रूढी ना, या सगळ्या त्याच्या करता लावले. मग त्याच्या करता उलट उलट होऊन गेला. तुम्ही शिकल्या जोडलेल्या पुरी नुसतं उपास धरून नव्या साऱ्या याचा नाही एक तुझ्या घरी बरं का. सगळं जाऊन दे आका, पण काय बाया बरोबर ना ग, हे एवढी माहिती कोणी सांगली तरी असते का. आणि बरं झालं ना आज आकांना भेटलो, आणि ऋषी पंचमी काय या माहित तरी झाला, नाहीतर माहित तरी होता का आपल्याला. आमच्या शापूरकडच्या नव्या नवऱ्यांना अजिबात काहीच माहित नाही. माझा जिथे जाल तिथे सांगा बरं का. हा मग सांगू ना, सांगाल ना ग बाया, सांगाल ना. नुसते सांगू ना का, पूजा सांगणार नाही लय येते प्रत्येक लग्नामध्ये ते भेटत तर बातच सांगत ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत ना, या टीव्ही आणि फोनांच्या सगळ्या माहिती आहेत. कुर्तीत करा काय बोलले तुकाराम महाराज पण सांगूनच गेलेत ना, आधी केले ना मग सांगितले. आता मला जेवढा जमला तेवढा मी लावलेत आमच्या बांधू जी झाडावर, आईन धावरा ते सगळं होताच पहिल्यापासून ना, मी नाही काही नाही केलं. हो नाही एक झाड राहत सांगत राहिलं मला मारवा, मारवा पण लय दिसतो पण चांगला ना, वास दिसत पण चांगला येते. असे लय आहेत त्याच्यात, लय पत्रे येतात त्यांची नाव आपल्या येण्या माणसाला येत नाही का नाही. तुम्ही ती पहा मातूर, कारण पहिले तर काय अशी कुठे जाऊन ही सोय नव्हती कोणत्या जायची, पण तुम्ही काय शेरू शेरी राहते का नाही, तुम्हाला माहिती त्यांच्या झाडावर त्यांच्याकडे जायचं विचारायचं त्यांना लावून घ्यायची. आपण मोगऱ्याची ना गुलाबाची लावतोच का नाही, गवसून गवसून आणून लावतो, ती पण लावावं का नाही, पुढच्या पिढीला काम माहिती ना. आता लोक सांगतात मोठी जातील मोठी जातील. आता मोठी काय आपण काय सोयाबीन सारखी ना भुईमुग सारखी काय शेती लावतो का बरं, तिच्यावर काय लोकांना सांगू शकत नाही का तुम्ही मोठी जातील का. पण काय सांगते मी, निदान ती आहेत तुमच्या आरीला आणि दरी मेरीला, ती कुठं झाली तोडू तरी नका निदान, नाही का बाई. मग तुम्ही आता आमचं 4 डबं राहिलं, तुम्हाला देऊ का एखादं दाड बघायला. वय बरं म्हातारी मला काय बोललं डाळिंबच नाही हवी.